योद्धा न्यूज मराठी। आंबोली वांद्रे रस्ता पहिल्याच पावसात वाहून, प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांचा तीव्र संताप। खेड तालुक्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी शेतजमीन आणि वावरं वाहून गेली असतानाच आंबोली ते वांद्रे या महत्त्वाच्या रस्त्याची झालेली दुरवस्था सध्या तीव्र संतापाचा विषय बनली आहे। विशेष बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वीच नव्याने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा रस्ता पहिल्याच मोठ्या पावसात पूर्णपणे खचला आणि वाहून गेला आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत। कमरेपेक्षा जास्त खोल खड्डे, रस्त्याची चाळण। सध्या या रस्त्याची स्थिती अत्यंत गंभीर असून रस्त्यावर तब्बल 7 ते 8 फुटांचे खोल खड्डे पडले आहेत। काही ठिकाणी तर कमरेपेक्षाही जास्त खोल रस्ता खचला आहे। नव्याने करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या खाली केवळ माती आणि निकृष्ट दर्जाचे सिमेंटचे थर दिसून येत आहेत। रस्त्याला असलेल्या BBM च्या थराखाली डांबराचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्यानं हा रस्ता पाय लावला तरी निसटत आहे। 5 ते 6 थर देऊनही हा रस्ता एका पावसाचा मारा सहन करू शकला नाही। यामुळे या कामाच्या तांत्रिक मंजुरीवर आणि इंजिनियर्सच्या देखरेखीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पर्यटन आणि वाहतुकीला मोठा फटका। वांद्रे परिसर हा नैसर्गिक समृद्धीनं नटलेला भाग असल्यानं येथे पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी असते। तसेच भीमाशंकरला जाणाऱ्या अनेक मुंबईकर आणि परराज्यातील भाविकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे। मात्र रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून पर्यटनाला मोठा फटका बसला आहे। स्थानिक शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। कंत्राटदार गायब, ग्रामस्थांचा खळबळजनक आरोप। स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार हा रस्ता पूर्वी अत्यंत सुस्थितीत होता। मात्र मध्यंतरीच्या काळात निविदा टेंडर काढून चांगला रस्ता उखडण्यात आला। त्यानंतर काही काळ कंत्राटदार काम अर्धवट सोडून गायब झाला होता। त्यानंतर अत्यंत घाईघाईनं आणि निकृष्ट दर्जाचे RCC व भयभमे डांबरीकरणाचे काम उरकण्यात आले। केवळ टेंडर काढण्यासाठी आणि पैसे लाटण्यासाठीच हे काम केले गेले का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत। ग्रामस्थांची प्रतिक्रिया। हा रस्ता आधी खूप चांगला होता। केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि कंत्राटदाराच्या मनमानीमुळे आज ही अवस्था झाली आहे। अंदाजपत्रकात एस्टिमेट दाखवलेल्या तरतुदीनुसार कोणतेही काम झालेले नाही। शासनाने तात्काळ याची दखल घ्यावी आणि चौकशी करावी। सरकारकडून लवकरात लवकर मदतीची अपेक्षा। या रस्त्याच्या भीषण परिस्थितीमुळे आंबोली आणि वांद्रे परिसरातील ग्रामस्थांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। प्रशासनाकडून अद्यापही या रस्त्याची साधी पाहणी किंवा पंचनामा झालेला नसल्याने स्थानिक जनतेमध्ये तीव्र रोष आहे। आता राज्य सरकार आणि संबंधित मंत्र्यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करावा, निकृष्ट काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करून मदत द्यावी, अशी आर्त हाक येथील ग्रामस्थांनी दिली आहे। प्रशासन आता तरी या समस्येकडे बारकाईने लक्ष देणार की आणखी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी सचिन भंडारी। नमस्कार मित्रांनो, आपण आंबोली वांद्रा या रस्त्यावर आलेलो आहे। खरं तर दरम्यानच्या काळामध्ये अगदी 2-5 दिवसामध्ये प्रचंड असा आपल्या तालुक्यात आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये पाऊस झाला। त्या पावसामध्ये प्रचंड अशी शेतकऱ्यांची हानी झाली। त्यामध्ये अनेक वावरं वाहून गेली, शेती वाहून गेली, त्याचबरोबर रस्ते देखील वाहून गेले। परंतु नव्यानं जो रस्ता झाला आहे तो रस्ता देखील वाहू शकतो हे आम्हाला आश्चर्य वाटलं आणि म्हणून इथे आलो। खरं तर आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे पाहू शकता की हा रस्ता जवळपास कमरेपर्यंत, अर्थात कमरेच्या पेक्षा जास्त खोल खचलेला आहे। हां, हे पाहू शकता। इथे
नव्यानंच डांबरीकरण झालेलं दिसतंय. परंतु जे BBM म्हणतो आपण ते BBM झाले, परंतु BBMच्या खाली पूर्ण माती दिसते, त्याच्या खाली सिमेंट दिसतंय, त्याच्या खाली चांगला रस्ता दिसतोय. मग हे एवढे 5-6 लेअर होत असताना देखील हा रस्ता टिकला नाही. हा खरं तर ह्या ग्रामस्थांना पडलेला प्रश्न आहे. तर मग आता याच्यातनं आपण ते ग्रामस्थ मंडळी आहेत, आमचे पत्रकार बांधव आहेत, ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. नेमकी झालं काय की हा रस्ता लगेच वाहून गेला. कारण पाऊस पडला हे मान्य आहे, परंतु ह्या रस्त्याची एवढी दुरावस्था कशी झाली, या कामावर ग्रामस्थांच्या वतीनं शंका आहे का, घेतली जाते का, या सगळ्या गोष्टी आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत. बघू शकता या ठिकाणी संपूर्ण तिथे डांबर तर दिसत नाही, परंतु माती दिसते मध्यभागी आणि ही खडी ओपन झालेली आहे. म्हणजे डांबराचं प्रमाण किती, खडीचं प्रमाण किती, इंजिनियर लोक याकडे बघतायत की नाही, प्रशासन शासनाचं लक्ष आहे की नाही, हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडतोय. आपण पाहतोय की बऱ्यापैकी हा जो खड्डा इथे कमी आहे, पण इथे प्रचंड असा डोक्या एवढा खड्डा पडलेला आहे. इथे पत्रकार बोराडे साहेब आहेत, खड्ड्यामध्ये पूर्णपणे अगदी आपण पाहतोय 10 फूट 8 फूट 7 फूट हा पूर्ण खड्डा तयार झाला आहे. आणि अजूनही याच्यावर काही उपाययोजना नाही. पंचनामा झाला असेल नसेल, काय गोष्टी असतील, परंतु याकडे कधी बारकाईने लक्ष घालणार. आता याचबरोबर आपण इथे काही ग्रामस्थ मंडळी आहेत, जे प्रवासी आहेत, त्यांच्याकडे जाऊया. आणि इकडच्या बाजूला देखील रस्त्याच्या दुतर्फा पाहतोय की इकडच्या बाजूला देखील पूर्ण वाहून गेलेलं दिसतंय, सगळी माती दिसते. हे रस्त्याचं काम पायाने जरी ढकललं तरी निसटतंय. हे असं रस्ता आहे. याच्यावर असं म्हटलं जातं की या ठिकाणी डांबर पडलं होतं. मग आता डांबराचा जर प्रश्न असेल तर डांबर असं भुसभुशीत निघायला नाही पाहिजे, पण हरकत नाही. काही गोष्टी असतील तर आता ते प्रशासन बघून घेईल. परंतु काही ग्रामस्थ मंडळी आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्याकडे जाऊया. मला सांगा की हा काय प्रकार आहे, याच्यावर तुम्ही काय बोलाल की हे काम आता लगेच खराब झालं, वाहून गेला रस्ता? खरं तर साहेब सांगायचं म्हटलं ना, हा आंबोली ते वांद्रा हा जो रस्ता येतो हा अतिशय दुर्गम भागामध्ये येतो. आणि भीमाशंकरला जाणारे बहुतेक जे काही मुंबईवर येणारे जे काही पर्यटक आहेत किंवा बाहेरच्या राज्यातून येणारे जे काही पर्यटक आहेत, वांद्र्याचे एक विशेष काही असं एक वैशिष्ट्य आहे की नैसर्गिक समृद्धतेने नटलेलं हे वांद्रे आहे. यामुळे इकडे पर्यटकांचा खूप सारा ओघ असतो. परंतु माझे बऱ्याच वेळा इकडे शाळांची काही मुलं आहेत, स्कॉलरशिपच्या निमित्ताने काही काम असतं, तर त्या निमित्ताने मी जाता येताना हा रस्त्याने नेहमीच येत असतो. गेल्या वर्षी मी बघितलंय ह्या रस्त्याचं ॲक्च्युली इथला हा जो पट्टा दिसतोय तुम्हाला, इथून तर ते खालच्या याच्यापर्यंत केलेलं आहे. याचं टेंडर का काढलंय याचा हा मला प्रश्न आहे की हा टेंडर का काढले, कारण कळत नाही मला. हा रस्ता एकदम चांगला सुस्थितीमध्ये होता, परंतु मधल्या काळामध्ये हा रस्ता खोदला गेला आणि हा रस्ता पूर्णपणे ह्या रस्त्याची विल्हेवाट लावली गेली. त्यानंतर मला वाटतं कॉन्ट्रॅक्टर गायब झाला. बरेच दिवस तो रस्ता तसाच पडलेला होता आणि त्याच्यानंतर त्या रस्त्याचं आता जे काही काम आपण बघताय ते अतिशय खालच्या आणि निकृष्ट दर्जाचं काम आहे. याच्या आधी याच्यावरती आरसीचा एक लेअर होता, तो सुद्धा अगदी निकृष्ट प्रकारचा होता. त्यामुळं म्हणजे असं वाटतंय कॉन्क्रीटीकरण आधी झालेलं आहे. त्यावर डांबरीकरण तुम्हाला दिसलं ना त्याच्यामध्ये, हो, ते आधी मध्यभागी झालेलं आहे. RCC आणि दिसतं. त्याच्यावरती म्हणजे माझा प्रश्न हा आहे की या रस्त्याचं काम मुळात का केलंय, म्हणजे फक्त टेंडर काढण्यासाठी केलंय की कशासाठी केलंय, किंवा जरी टेंडर जरी काढले पण त्या जसं म्हणावं तसं त्या पद्धतीचं काम आता आपण बघतोय. सगळे पत्रकार बांधव आपण आलेले आहात, आपल्याला परिस्थितीची जाण आहे, आपल्याला थोडंफार त्यातलं नॉलेज आहे. त्यामुळे आपण बघतोय की हा रस्ता जसा म्हणावा तसा त्या टेंडरच्या पद्धतीने झालेला नाही. त्यामुळे प्रशासनाचं पूर्णतः याकडे दुर्लक्ष आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. खरं तर जे प्रशासन आहे टेंडर करताना एस्टिमेट करताना ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या पूर्णत्व न झाल्यामुळं कदाचित हा रस्ता खचला असं तुम्हाला म्हणायचं आहे? असं वाटतंय 100%. किंवा या रस्त्याचं टेंडर काढायची गरज पण नव्हती, कारण हा रस्ता आधी खूप छान होता. बरोबर आहे. आपण ऐकलंय की या ठिकाणी यापूर्वीचा रस्ता बरा होता, असा भयानक रस्ता आता तयार झालाय. या ठिकाणचे स्थानिक बरेचसे ग्रामस्थ मंडळी, मला सांगा पूर्वीचा रस्ता चांगला होता की आत्ता चांगला आहे? पूर्वीचा रस्ता थोडा चांगला होता. हा रस्ता करण्याची एवढी गरज समजा होती, पण गावचं नाव हे वरती आडेगाव इथे. आडेगाव. हो. आणि हा जो रस्ता झालाय हा कधी झालाय, म्हणजे आता जस्ट झालेला? तर 1 वर्ष गेल्या वर्षी, हे पूर्णपणे आता मागील वर्षी झालं. म्हणजे मागील वर्षी म्हणजे कम्प्लिटली महिन्यात म्हटलं तर 12 महिने होऊन गेले का? 12 महिने 3 नाही, एवढे 12 महिने 1 वर्ष पण नाही पूर्ण कम्प्लीट, पण आहेत. हो. आता इथं जर आपण पाहिलं तर हा एक लेअर अजून बाकी दिसतोय.
इथे बीबीएम clear आहे, नाही. कार्पेट अजून बाकी आहे, वर जो प्लेन रस्ता असतो तो. रस्त्याच्या बाबतीत माहिती सांगायची झाली ना तर रस्त्याची कामे एकदम निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. तुम्हाला तर दिसतं आता सरांनी पण बघितलं निकृष्ट दर्जाची एकदम कामे झालेली आहेत. रस्ता करताना कोणती कोणती काळजी घ्यायची ही त्यांनी ठेकेदारांनी काळजी घेतलेली अजिबात नाही आहे. विषय कसा आहे, रस्ता करायचा आहे ना तुम्हाला, तर तुम्ही पहिला रस्ता उकरायला पाहिजे, खोदायला पाहिजे, मग त्याच्यानंतर तुम्हाला काय जी बरोबर. प्रोसिजर करायची ती करायची आहे तुम्हाला. पण त्यांना ते अजिबात करताना आलं, त्यांनी थूक लावायची नुसती कामं केलेली ती. म्हणजे खरं तर आणि ह्या कामामुळे कामगार ना- लोक किंवा कॉन्ट्रॅक्टर लोक तर दुर्लक्ष करतायत, परंतु प्रशासक देखील या ठिकाणी दुर्लक्ष करतात. प्रशासक आता मग प्रशासक पण दुर्लक्ष त्यांचं होतंयच की. त्यांच्यामुळे हे घडतंय. हो, प्रशासन दुर्लक्ष करते म्हणून ठेकेदारांचा फायदा आहे. ठेकेदार पण त्यांचं नीट ऐकत नाही. घ्या समजून आता काय करायचं ते. खरं तर तुमचं म्हणणं आहे, ठेकेदारांमुळे किंवा प्रशासनाच्या गलतान कारभारामुळे हे सगळं घडतंय. हो. पुढच्या काळामध्ये असंच जर काम झालं तर कसा आपल्या भागाचा विकास घडणार हा प्रश्न तुमच्या पुढे, बरोबर आहे. हो. आपण ज्येष्ठ पत्रकार बोराडे सर आहेत, त्यांच्याकडे जाऊया. सर, मला सांगा की एका बाजूला शासन फंड्स देतं, पैसे काढले जातात, हो. परंतु त्या पद्धतीचं काम होत नाही. हो. आणि यामध्ये कॉन्ट्रॅक्टर हो. आणि प्रशासकीय अधिकारी म्हणजे ते संबंधित जो काही पाटबंधारे विभाग असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा अन्य कोणी विभाग असतील, तर त्यांचं दुर्लक्ष होतंय असं तुम्हाला म्हणायचंय. 100% या ठिकाणी हा भ्रष्टाचार आम्ही आता उकडून काढल्याशिवाय राहणार नाही. माझे मित्र सहकारी सुदाम कराळे साहेब आहेत, आमची सर्व पत्रकार टीम आहे आणि ग्रामस्थ आहे. आता हा आमचा गोरगरिबांचा पैसा वाया जातो. एक लेअर बघितलं तर मातीचे 2 लेअर आहेत, एक सिमेंटचा आहे तर त्याच्यात सिमेंट नाही आहे. याचा दर्जा कोणी चेक केला, कोण अधिकारी आहेत, PWDचे कोण इंजिनियर आहेत, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती आपण तातडीची चौकशी लावणार आहोत. आणि ह्या वांद्रे ते आंबोली हे ग्रामस्थ माझ्याबरोबर आहे. 100% याची आपण चौकशी वेगळी पद्धतीने कराळे साहेब लावणार आहोत. खरंच आपण ऐकलंय की उद्याच्या काळामध्ये ही जी कामं होतात ती व्यवस्थित झाली पाहिजे, याकरिता जागरूक ग्रामस्थ किंवा नागरिक देखील जागरूक होणं गरजेचं आहे. आणि चौथा आधारस्तंभ नात्यानं पत्रकारांच्या माध्यमातून देखील हा आवाज उठवणं गरजेचं आहे. निश्चित अजूनही काही या ठिकाणची जी नुकसान झाली शेतकऱ्यांची ती देखील दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया. तुर्तास आणि शेतकऱ्यांचे सुद्धा काही बरेचसे नुकसान झालेले आहेत, परंतु अजून कुणीही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही इकडं त्या भागामध्ये. म्हणजे वांद्रेच्या आता बऱ्याच शेतकऱ्यांची चर्चा केली, त्याच्यानंतर इकडं विराम असेल किंवा जी काही छोटी छोटी गावं आहेत त्या गावांमध्ये अजूनही कोणी प्रशासकीय अधिकारी, फक्त आमच्यापर्यंत फॉर्म आलेले आहेत की तुम्ही फॉर्म भरा, तुमचं आधार कार्ड, बँकेचं पुस्तक आणि पंचनामे झालेले नाहीत. पंचनामे झालेले नाहीत. म्हणजे ज्या पद्धतीने अधिकारी प्रत्येक ठिकाणी येऊन त्या गावची पाहणी करायला पाहिजे, त्या पद्धतीने नियोजन शासनाचं हवं आहे. त्या पद्धतीने नियोजन म्हणजे सरकार अजिबात सिरियस नाही आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये. त्यांना शेतकरी म्हणजे केवळ चला एक भाग्याची भूमिका सरकार शेतकऱ्याकडे बघते आणि शेतकऱ्याची तळमळ सरकारला अजिबात या ठिकाणी दिसत नाहीये. कारण या ठिकाणी एवढं नुकसान झालंय ना, आता तुम्हाला सांगतो काही लोकांचे अक्षरशः बांध तुटलेत. बांध तुटून काही जे आपण म्हणतो भात लावणीसाठी ज्या आमच्याकडे त्याला रोपं म्हणतात, त्या रोपावरती ते पूर्ण तो जो काही खचलेला भाग आहे तो त्याच्यावर गेलेला आहे. म्हणजे अक्षरशः आज काही अशी कुटुंब आहेत की ज्यांना म्हणजे पर्यायच नाही आहे. त्यांच्याकडे आज डबल पेरणी केल्याशिवाय किंवा काहीतरी पर्याय दुसरीकडून रोपं आणून लावल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. परंतु शासन या बाबतीत अतिशय मला असं वाटतं की झोपेचं सोंग घेतल्यासारखं वागते की काय, हा प्रश्न आमच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण होतोय साहेब. खरं तर तुमच्याकडे या पावसामुळं किंवा आपण जे आता तक्रारी मांडतोय, काय काय तुमच्या तक्रारीत की त्या पूर्ण होण्याची गरज आहे आणि रस्ते काय काय किंवा शेताची काय परिस्थिती आहे? शेतीची फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे पावसामुळं. त्याकडे पण कोणीच लक्ष देत नाही. शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आहे. शेती वाहून गेली, शेती वाहून गेली. जे काय भात आवणी मोठ्या प्रमाणात जे पाऊस नुकसान झाला झाली. आणि एकूणच लवकरात लवकर शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे, तेवढं दिलं जात नाही आणि पंचनामे होत नाही, असं तुमची तक्रार आहे. निश्चित आपण ऐकलंय, पंचनामे या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि एकूणच शेतकऱ्यांना न्याय मिळणं महत्वाचं आहे. आणि म्हणून बऱ्याचशा समस्या या ठिकाणी अजून एक मुद्दा स्थानिक लोक मांडतायत. अजूनही त्यांना काय बोलायचं? पेठ तालुक्यातली जी काही पश्चिम भागातली जी काही गावं आहेत, मला तर असं वाटतं की मला तहसीलदार साहेबांना असं विनंती करावीशी वाटते की आपण त्या भागाची स्वतः पाहणी करा. कारण काही काही ठिकाणी मी ऐकलंय की ती गावं ब्लॅकलिस्टमध्ये आहेत. ते गावचे शेतकरी समजा एखादं छोटं नुकसान झाले परंतु ते जास्त दाखवतात. परंतु माझं असं म्हणणं आहे, याच्यावरती माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही प्रशासकीय अधिकारी तिथे स्वतः त्या गावामध्ये ती यंत्रणा राबवा आणि तिथली जी काही सध्या खरी परिस्थिती असेल, ते कमी असेल जास्त असेल, परंतु त्याला त्या शेतकऱ्याला त्या ज्या प्रमाणामध्ये त्याला त्याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी आणि त्या शेतकऱ्याला
शेतकरी आनंदी तर होऊ शकत नाही, परंतु त्या शेतकऱ्याला एक जगायला बळ मिळेल, छोटंसं त्याला आधार मिळेल, आधार मिळेल, अशी एक भावना मी व्यक्त करतो. खरं तर काहीतरी आधार शेतकऱ्याला मिळेल अशी भावना या ठिकाणी ग्रामस्थ नात्यानं आणि शेतकरी नात्यानं या ठिकाणी काही कार्यकर्ते मंडळी इथले स्थानिक करतायत. निश्चित उद्याच्या काळामध्ये निश्चित आपण सहानुभूतीपूर्वक शेतकऱ्यांकडे पाहावं एवढीच एक माफक अपेक्षा आपण या निमित्ताने करूयात. तुर्तास खरं तर या व्हिडिओ घेत असताना, समस्या देत असताना किंवा समस्यांचा प्रत्येकापुढे मांडत असताना भयान परिस्थिती या भागाची निर्माण झाली. ग्रामस्थ मंडळी वेळोवेळी या ठिकाणी तक्रारी करतायत. अजूनही काही या ठिकाणी एक कार्यकर्त्याचं काय म्हणणे बघूया. हेच रस्त्याविषयी संबंधित विभागाने लवकरात लवकर जे पण ठेकेदार आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून की ठेकेदारांनी तुम्ही असं काम कसं करू शकता वगैरे वगैरे नीट चौकशी करावी लवकरात लवकर. आपण ऐकलंय विभागाकडे आमची एवढीच मागणी. आपण ऐकलंय विभागाकडे एवढीच मागणी आहे. उद्याच्या काळात ते पूर्णपणे चौकशी करावी, योग्य ती कारवाई त्यांच्यावर करावी आणि निश्चित रस्त्याची कामं किंवा एकूणच आमच्या भागाला न्याय मिळावा. धन्यवाद. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.